गुड मॉर्निंग फ्रेंड्स. दिनांक 17 जून 2024 प्लेनफील्ड. सकाळी 4:59 म्हणजे 5ला 1 मिनिट कमी आहे साधारण. आणि हे असं मी आता तुम्हाला पूर्वेकडचं दाखवतोय. ही पूर्व दिशा आहे आणि पूर्णतः ढगाळ वातावरण आहे. पाहूयात आता आपण सनराईज पाहायला मोस्टली जाऊयात. खरं तो की नाही अर्थात दिसणार तर म्हणजे ढगाळ असल्यामुळे दिसणार तर नाहीच आहे, पण प्रयत्न तर करूयात आपण कसा असेल तसा पाहण्याचा. ही पूर्व दिशा आहे. इकडे कुठेतरी सूर्योदय होईल आणि अर्थात असा या मागे कुठेतरी मागच्या बाजूला पश्चिम दिशा आहे, तिकडे सूर्यास्त होईल. तर आपण इकडे या बाजूला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मला थोडीशी लालिमा दिसते. आता 5:04 झालेली आहेत पहा. तर आपण जिथं थोडीशी लालसर दिसत आहे तिकडच्या त्या दिशेला म्हणजे पूर्वेकडे परत जाण्याचा प्रयत्न करूयात. तर त्यासाठी मला असं फिरून जावं लागणार आहे पहा. असं पुढे जाऊन डावीकडे वळून मग दूरवर असं इकडे जावं लागणार आहे. इथपासून थोडं दिसायला लागलं लालिमा. आणि आपण असं तर जाऊयात पुढे. असं इकडे जाऊयात. मी असा मागून आलेलो आहे आणि आपण असं पुढे जाऊयात आता. हार्डली मी 10-15 मीटर पुढे आलो असेल. आणि हे पहा आता म्हणजे किती वेळात 5:11 इतक्या वेळात हे सर्व निसर्गाचं दृश्य बदललेलं आहे. आणि हे पहा ह्या बाजूने सूर्योदय होईल. आपण तिकडे चाललो आहे. अगदी काय फार अंतर नाही आलेलं. लिटरली खरं सांगतो एक 15-20 फूट पुढे आलो असेल. आणि हे माझं मागच्या बाजूला दृश्य दिसत आहे. मी असं इकडे पुढे आणि अगदीच पुरेपूर वेळेत म्हणायचं तर 5:12 झालेली आहेत. आता तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट दाखवतो. पहाटेचे 5:14 झालेले आहेत. दूरपर्यंत कोणीही नाही आहे. आणि सिग्नल कसा फॉलो करतात ते खरं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो. आत्ता जस्ट एक गाडी गेलेली आहे. दूरपर्यंत असं इकडे कोणी नाही आहे. इकडे नाही आहे, इकडे मागे नाही आहे. आणि सिग्नल चालू आहेत. तर हे दोन्ही सिग्नल चालू आहे. म्हणजे हा सुद्धा सिग्नल चालू आहे म्हणून हा ट्रक जाऊ शकतोय. आणि हा सुद्धा सिग्नल ग्रीन आहे तो चालू शकतोय. आणि इकडून एक गाडी येते पहा. खरं पाहणारं कोणी नाही आहे. अर्धा सिग्नल आहे तर ह्या जाणारच म्हणजे नक्की आहे. तर ही समोरून येणाऱ्या गाडीला ना रेड सिग्नल आहे. त्या समोर हा आणि ही थांबणार आहे म्हणजे थांबली आहे. दूरवर पाहणारं कोणी नाही आहे. मी एकटंच असेल. आत्ता सिग्नल पडला म्हणून ही गाडी पुढे गेली. खरं
आपण आलोय तर खरं आता सूर्योदयाच्या दिशेला, आणि पुढे थांबल्यानंतर पूर्व दिशेला काय दिसतंय ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. ते समोरून असा सूर्योदय होणार आहे. आता मी अगदी कॅमेरा सेंटर पोझिशनला धरलेला आहे आणि पाहूयात आपण अगदी सेंटर पोझिशनला. आता मी मोस्टली ही पोझिशन हलवणार नाही आहे, कारण काय की मला इथे सेंटरला फार उजेड दिसतोय. मोस्ट प्रॉबेबली तिथूनच सूर्योदय होत असण्याची शक्यता आहे. मला माहिती नाही आहे, पाहूयात खरं आपण. आणि ते पाहत असताना हे आपण सिग्नलची व्यवस्थासुद्धा पाहत राहू, कारण मी कॅमेरा धरलेला आहे आता पूर्वेच्या दिशेला. हे पहा, आणि वाजलेत सकाळी 5:25. ही पूर्व दिशा आहे. इथून समोरून सूर्योदय होणार आहे. इथे मी बसण्याचं ठिकाण पाहत होतो, पण इथे जवळपास बसायला कुठे ठिकाण नाही आहे, त्यामुळे मी उभं राहूनच काढतो आहे. आणि आता मला वाटतं की सूर्योदय बऱ्यापैकी वरसुद्धा आलेला आहे. थोडासा मला ढगातनं दिसतो आहे. आत्ता वाजलेत 5:27. याचा अर्थ 5:27च्या अगोदर सूर्योदय झालेला आहे. म्हणजे लालिमा वगैरे घेत आहे ती काही एवढी काय प्रखर दिसत नाही आहे, कारण मी पाहताच आज खूप ढगाळ आहे. ह्या ट्रकच्या मागे सूर्योदय आहे. मी आता कदाचित हा ट्रक खाल्ल्यानंतर ते पाहिजे. आता मला सूर्य दिसायला लागला आहे इकडे. तुम्हालाही अर्थात दिसत असेल पहा. खरं तर मला अपेक्षित याच्यापेक्षा लाल बुंद सूर्य दिसेल, पण केवळ त्या ढग असल्यामुळे तो दिसणार नाही आहे. आता सूर्य बऱ्यापैकी वर आलेला आहे आणि तो ढगात आहे. ऑलरेडी 5:30 झालेली आहेत. सूर्योदय झालेला आहे खरं, पण मी अपेक्षला होता तसा काही दिसणार नाही. ठीक होतं, कारण खूपच ढगाळ आहे. तुम्ही सुद्धा पाहत असाल. चला आपण जाऊयात आता पुढे दुसरीकडे जाताना मागच्या बाजूने कसं दिसतंय ते पाहण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि तुम्ही पाहतच असाल किती ढगाळ आहे. पूर्णपणे क्लाउडी वातावरण आहे आणि त्या ढगांच्या मागे सूर्योदय झालेला आहे. अगदी थोडासा भाग सूर्याचा दिसतोय पहा, अगदी थोडासा. माझ्या मागे जो असेल ना, मी आता बऱ्यापैकी सेंटरला घेतला आहे तिथे.